नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील भूगोल व पर्यावरण या विषयाच्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याकरता मी डॉक्टर रशल कुलकर्णी तुमच्यासमोर उभा आहे. आणि आपण आता भूगोल या विषयाची जी काही प्रश्न आलेली होती त्या प्रश्नांचं आपण आता इथे डिस्कशन करणार आहोत. आणि त्यामध्ये सी सेटमध्ये 16 नंबरचा जो काही प्रश्न होता तो भूगोलाचा सर्वात पहिला प्रश्न जो होता तो होता 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे. आणि केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीची टक्केवारी जास्त आहे असं विचारलेलं आहे. आणि खाली ऑप्शन दिले चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दिल्ली. तर 2011च्या जनगणनेनुसार जनगणनेवरती 2 प्रश्न आलेले होते बॅक टू बॅक आणि 3 प्रश्न आलेले होते. आणि त्या प्रश्नामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे की कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्येचं पर्सेंटेज जास्त आहे, त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षद्वीपमध्ये शेड्यूल्ड ट्राईब पर्सेंटेज हे हाय आहे इतर युनियन टेरिटरीजपेक्षा. क्लिअर. पुढे जाणार आपण पुढच्या प्रश्नाकडे. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी टिंबटिंब इतके होता. मग ऑप्शन दिले आहेत 55.42%, 61.8%, 66.11% आणि 65.39%. तर 2011च्या जनगणनेनुसार राजस्थानचा साक्षरता दर हा 66.11% होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुढे आपण वळणार पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ह्या प्रश्न क्रमांक 18 सी सेटमधला कुठलं विधान चुकीचं ते शोधायचं आहे. आणि जर तुम्ही विधान बघितले तर एकूण जे भारतामधील एक्स्ट्रीम पॉईंट आहेत नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट त्यांनी ते विचारलेले आहेत. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफदार आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. करेक्ट आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुथू आहे. हा सुद्धा करेक्ट आहे. आणि भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता आहे. हा सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. मग चुकीचं विधान कुठलं आहे तर भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दबदारे नाही. तर सियाचिन ग्लेशियरमधला इंदिरा कोल हे नॉर्थकडचं एक्स्ट्रीम टोक आहे. लक्षामध्ये नॉर्थ म्हणजे उत्तरेकडचं सर्वोच्च किंवा सर्वात दूरचं ठिकाण आहे. क्लिअर. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जे विधान चुकीचं आहे. क्लिअर. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहे. प्रश्न क्रमांक 19 कडे. आणि याच्यातसुद्धा खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत असं विचारलेलं आहे. म्हणजे चुकीचं कुठलं आहे तो विचारलेला आहे. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होतात. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काठीच्या दिशेने वाहतात. तर हा खूप जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न त्यांनी विचारला होता. याच्या ज्याला कन्सेप्ट माहिती उत्तर देऊ शकतो ते या प्रश्नामध्ये अचूक काय नाही ते ओळखायचं होतं. तर तिथं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड अचूक नाही. म्हणजे चुकीचं आहे. कारण काय उष्णकटिबंधीय आवर्ती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणजे ते अँटी क्लॉकवाईज फिरतात, क्लॉकवाईज फिरत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ड हे उत्तर चुकीचं या प्रश्नाचा. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. झेलम, चिनाब, कोसी, सतलज. गंडक, कोसी, घागरा, सोन. सतलज, बियास, रावी, चिनाब. काबूल, कुर्रम, स्वात, झेलम. सोपा प्रश्न होता. आणि या प्रश्नामध्ये खूप काही जास्त कठीण होतं. जर तुम्हाला नावांवरनं किंवा नद्यांच्या उपनद्या माहीत असतील तर तुम्ही उत्तर लिहू शकतात. आणि याचं उत्तर आहे क आणि ड. ऑप्शन क्रमांक 2 जे काही आहे क आणि ड ते करेक्ट आहे. सतलज, बियास, रावी, चिनाब, काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम. सिंधू नदीवरती 2 प्रश्न इथे विचारलेले आहेत. जनगणनेवरती 3 प्रश्न एकूण ह्या परीक्षेमध्ये आहे. म्हणजे तो जर टॉपिक याचा कम्प्लीट करेक्ट असेल तर 10 मार्क्स त्याला इथे मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. तर क आणि ड हे ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आपण जनगणनेकरता बघणार आहोत. परत भारतीय घटक राज्ये
केंद्रशासित प्रदेश यादी 1 व त्याचे लिंग गुणोत्तर यादी 2 याच्या योग्य जोड्या लावा. यातला केरळचा लिंग गुणोत्तराबद्दलचा प्रश्न खूप वेळा परीक्षेला आलेला PYQ निगडीत प्रश्न आहे आणि ते जरी उत्तर माहिती तुम्ही उत्तराकडे जाऊ शकतात. तर केरळ 1084 म्हणजे अचं 3 ज्या ठिकाणी ते उत्तर आहे, अचं 3 एकाच ठिकाणी आहे. 4 नंबर ऑप्शनमध्ये अचं 3 एकाच ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. म्हणजेच केरळ 1084, तामिळनाडू 996, पॉंडिचेरी पुदुच्चेरी 1037 आणि आंध्र प्रदेश 993 असं ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण भूगोलातल्या वळणार आहोत. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, तापमान व हवेचा दाब वाढल्याने, तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. तर पुष्कळ तुम्ही ऐकलं असेल कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने वादळाची निर्मिती होत असते. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर हा इझी या टाईपमध्ये येणार. तर सह्याद्री या पर्वत शिखरामध्ये कळसुबाई हे सर्वोच्च शिखर असणार आहे. क्लिअर. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. प्रश्न क्रमांक 24 सी सेटमधला हा जागतिक भूगोलावरचा प्रश्न होता आणि त्यांनी एकूण त्या ठिकाणी असणारे गर्ता किंवा ट्रेंच विचारलेले होते. योग्य ध्रुव महासागर आणि गर्ता, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्कटिक महासागर. तर यामध्ये प्रशांत महासागर, मरियाना ट्रेंच, प्रशांत महासागर मरियाना ट्रेंच, अटलांटिक महासागर प्युर्टो रिको ट्रेंच म्हणजे गर्ता, हिंदी महासागर जावा गर्ता आणि आर्कटिक महासागर युरेशियन गर्ता. म्हणजेच प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे 3. प्रशांत महासागर मरियाना गर्ता, अटलांटिक महासागर प्युर्टो रिको गर्ता, हिंदी महासागर जावा गर्ता आणि आर्कटिक महासागर युरेशियन गर्ता. यामध्ये जरी हिंदी महासागर जावा गर्ता लक्षात असतं तर सी वरनं एक उत्तर आलं असतं. क्लिअर. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं? हा प्रश्न आपण रिपीट क्वेश्चन होता की कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जाणार आहे? तर यामध्ये महाराष्ट्र आणि बिहार तुम्ही जर ऑडमॅन आउट केलं तर उत्तर येणार होतं. महाराष्ट्रात जात नाही आहे, इथे पण महाराष्ट्र आहे, 2 ऑप्शन कट झाले आणि बिहारसुद्धा त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम त्याचं उत्तर आहे. 2 मार्क्स इझिली तुम्हाला मिळणार होते जरी एवढ्या ऑडमॅन आउट किंवा त्याला आपण म्हणूया की इलिमिनेशन मेथड वापरून आपण ते उत्तर काढू शकणार होतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 जो एन्व्हायरमेंट सायन्सेसमधला प्रश्न विचारला होता. जीवावरण राखीव क्षेत्र आणि जीवावरण राखीव क्षेत्र त्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर किंवा स्थापना वर्ष त्यांनी विचारलेलं होतं. मग 4 निलगिरी, सुंदरबन, कच्छ आणि पन्ना असं दिलेलं होतं आणि याच्यामध्ये सर्वात पहिले स्थापन झालेलं जे काही आहे ते निलगिरी आहे 1986ला आणि म्हणून अचं 4 या ठिकाणी ते उत्तर आहे. तर अचं 4 जे काही आहे निलगिरी 1986, अचं 4, ब सुंदरबन 1989, कच्छ 2008 आणि पन्ना 2011. लेटेस्ट जे आहे ते 2011 स्थापन झालं आहे. 2011 पन्ना लेटेस्ट मीन्स या 3 पैकी जे लेटेस्ट आहे ते पन्ना आहे आणि त्या पन्ना 2011ला आहे आणि सर्वात जुनं निलगिरी 1986 आहे. म्हणजे 26चं उत्तर जे काही ते 2 असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. इथे नदी आणि संगमस्थळ असं त्यांनी विचारलेलं आहे आणि त्या नदी आणि संगमस्थळामध्ये प्रकाशे, मुडावत, माहुली आणि तुळापूर असे त्यांनी नदी संगमस्थळ दिले. त्या नद्यांची नावं दिलेली आहेत. या नदी संगमस्थळ नद्यांच्या नावांमध्ये स्पेसिफिकली प्रकाशे जे काही आहे ते तापी आणि गोमती किंवा गोमाई, गोमती किंवा गोमाई, प्रकाशे, तापी, गोमती, मुडावत, तापी, पांझरा म्हणजे अचं 2 आणि बचं 1 म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे. माहुली, कृष्णा, वेण्णा आणि तुळापूर, भीमा, इंद्रायणी असं प्रश्न क्रमांक 27चं 2 नंबरचं उत्तर आहे सी सेटमधला. प्रकाशे, तापी, गोमती, मुडावत, तापी, पांझरा, माहुली, कृष्णा, वेण्णा आणि तुळापूर, भीमा, इंद्रायणी. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. हा एकदम सोपा प्रश्न विचारला होता. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात टिंब मोसमी वारे वाहतात. हा माझ्या मते या प्रश्नपत्रिकेतला सर्वात सोपा प्रश्न असेल आणि तो म्हणजे नैऋत्य
मोसमी वारे वाहतात जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे वाहत असतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार. प्रश्न क्रमांक 29. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात सौरप्रणाच्या शोषणाने तर पृथ्वीच्या पृष्ठभाग होणाऱ्या उष्णतेच्या वनाने तापवले जाते. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जे काही ते 1 नंबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार, जो स्पेसिफिकली खडकांसंदर्भातला प्रश्न आहे. 30 नंबरचा. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? जिप्सम, शेल, ग्रॅनाइट आणि पंकाश्म. तर त्याचं उत्तर आहे जिप्सम असं त्याचं उत्तर आहे. जिप्समचा जो काही फॉर्म्युला आहे तो आहे CaSO4 2H2O आणि त्याने जलजन्य खडक विचारलेला आहे. तर 30चं उत्तर आहे 1 जिप्सम. जिप्सम रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित झालेला जलजन्य खडक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार, जो एन्व्हायरमेंटल सायन्सेसमधला प्रश्न होता आणि इझी क्वेश्चन होता. दिसायला खूप मोठा प्रश्न दिसत होता पण तो इझी क्वेश्चन होता. धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार टिंब हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्या भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय आहे, असा तो प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यांनी दिलेलं आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार, गृह मंत्रालय भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार. काही ऑप्शन्स हे इलॉजिकल आहे त्याच्यामध्ये आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार. पुढे जाणार आपण आणि पुढचा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. पुष्कळ विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणार आहोत आपण. जर तुम्ही लॉजिकली जर त्याच्याकडे गेलात तर उत्तर त्याचं येणार आहे. जर तुम्ही डायरेक्टली गेलात त्या उत्तराकडे तर उत्तर थोडंसं ट्रिकी वाटत होतं. तर त्यांनी एक यादी दिलेली आहे, यादी 1 आणि 2 आणि प्रदूषकांचं कार्य विचारलेलं आहे. तर यादी 1 मध्ये प्रदूषके पाण्यातील फॉस्फेट खत, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईड असं दिलेलं आहे. या बाजूला पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते, आम्लपर्जन्य वाढते, जागतिक तापमान वाढ आणि अन्न अतिरेक किंवा सुपोषण किंवा युट्रोफिकेशन असं चौथा ऑप्शन दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे ते ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 पाण्यातील फॉस्फेट खते, अन्न अतिरेक, सुपोषण, हवेतील मिथेन, जागतिक तापमान वाढ, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके, पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईड हा आम्लपर्जन्याशी निगडीत आहे. म्हणून डीचं 2 ज्या ठिकाणी तिथे उत्तर आहे. क्लिअर. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आहे. एखाद्याने डायरेक्टली असं केलं असेल की नायट्रोजन ऑक्साईड हा युट्रोफिकेशनशी निगडीत आहे पण त्यांनी मुद्दाम तिथे दिलेला आहे हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. पाण्यातील नायट्रोजन ऑक्साईड असता तर तो युट्रोफिकेशनकडे नक्की गेला असता. क्लिअर. आणि मग तो प्रश्न थोडासा ट्रिकी होता. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे पर्यावरणामधला. पुढचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा थोडासा काठिण्य पातळी जास्त असणारा होता आणि त्यांनी 4 प्राणी विचारलेले आहेत आणि त्या 4 प्राण्यांचं त्यांनी विचारलेलं आहे की कुठली प्रजाती ही क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अत्यंत धोकादायक असलेली प्रजाती म्हणून ओळखली गेलेली नाही. म्हणजे उर्वरित 3 जे आहे ते क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही आहे. मग यातला सर्वात पहिला ऑप्शन जे काही मोस्ट लोकांनी लिहिलं असेल ते उत्तर घरियाल घरियाल क्रिटिकली एंडेंजर्ड घोषित केलेला आहे. घरियाल हा गंगा नदीमध्ये आढळतो. नंतर बेंगाल फ्लोरिकन क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. 4 टोड रिव्हर टेरॅपिन क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. लेदर बॅक कासवे जी काही आहेत ती लेदर बॅक कासवे स्पेसिफिकली व्हल्नरेबल आहेत. ते क्रिटिकली एंडेंजर्ड झालेले नाहीत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जो काही आहे लेदर बॅक कासवे ते त्याचं उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न होता तो जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला आहे. म्हणजे पुष्कळ लोक गडबडलेले आहेत आणि काही लोकांनी EIA किंवा IUCN असं उत्तर लिहिलेलं आहे. तर तुम्ही ऑप्शनकडे बघितलं तर एक वेगळा उत्तर ऑप्शन तुम्हाला ते दिसतोय. EIA
एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आहे. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस अशी एक संघटना आहे. आणि EPA हा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनशी EPA एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टशी निगडीत प्रश्न आहे. म्हणजे ते लॉंग फॉर्म एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. मग ते उत्तर काय आहे, तर प्रश्न व्यवस्थित वाचा अगोदर. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे? आणि त्याचं उत्तर आहे हिप्पो. मग तुम्ही हिप्पो कसा येणार, तर हिप्पो हा शब्द 5 अलग अलग घटकांपासून तयार केलेला आहे. H स्टँड फॉर हॅबिटॅट लॉस. H स्टँड फॉर हॅबिटॅट लॉस. I स्टँड फॉर इनव्हॅझिव्ह एलियन स्पेसीज, म्हणजे असे की जे मूळ स्पेसीज नाही आहेत, त्या मूळ स्पेसीज करता इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसीज, म्हणजे बाहेरून आलेले जे काही वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत त्यांना इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसीज म्हणतात, जे जैवविविधतेला धोकादायक आहे. नक्कीच. एक्झाम्पल गाजर गवत. क्लिअर. पुढे पी स्टँड फॉर, जे काही पी स्टँड केलेलं आहे पोल्युशन करता. पी स्टँड केलेला आहे पोल्युशन करता. ओ स्टँड केलेला आहे हिप्पोमध्ये आणखीन एक पी आहे, तो तयार केलेला आहे पॉप्युलेशनचं ओव्हरबर्डन. पहिला पी जो आहे तो पोल्युशन करताय, दुसरा पी जो काही तो पॉप्युलेशन म्हणजे एकूण लोकसंख्येचा जो काही नैसर्गिक संसाधनावरती असणारा दबाव त्याच्याकरता पॉप्युलेशन करता. आणि ओ स्टँड फॉर ओव्हर हार्वेस्टिंग, अधिक जास्त प्रमाणामध्ये प्रजातींचा उपसा. ओव्हर हार्वेस्टिंग याच्याकरता हा ओ वापरलेला आहे, म्हणजे HIPPO हिप्पो. आणि म्हणून ही संकल्पना हिप्पो आहे. क्लिअर. हां, ऑप्शनकडनं तुम्हाला इतकं जरी डिटेल माहीत असेल तर मी ऑप्शनकडे त्या उत्तराकडे जाऊ शकणार होतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरण ऊर्जा संसाधनांचे उदाहरण आहे? एकदम सोपा प्रश्न होता. दगडी कोळसा हे काही रिन्युएबल एनर्जी नाही आहे, खनिज तेल पेट्रोलियम नाही आहे, नैसर्गिक वायूसुद्धा नाही आहे. उत्तर आहे भूऔष्णिक ऊर्जा. इथे 4 नंबर उत्तर, इथे सुद्धा 4 नंबरचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. जो इकॉनॉमिक्समधला होता तो माननीय डॉक्टर किरण देसाई सरांनी इकॉनॉमिक्सच्या सेक्शनमध्ये नक्कीच ते प्रश्न घेतलेले आहेत. इथे भूगोल आणि पर्यावरणाविषयाचे प्रश्न मी संभाव्य नाही तर अचूक उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षामध्ये. तरी एखाद्या प्रश्नाकडे थोडीशी गडबड असण्याची शक्यता आहे, पण माझ्या मते तर ते नसेल जे मी रिसोर्सेस वापरले त्याच्यानुसार. तर इथे भूगोल आणि पर्यावरण विषयाचे प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितली की जी नक्कीच तुम्हाला एक दिशादर्शना ठरवतील. ओके, थँक्यू.